मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून मुख्यतः महायुतीमध्ये रस्सीखेच चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यातच काल हे नाशिकचे विद्यमान खासदार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन एक मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। या सगळ्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत खासदार आहेत, त्यांच्याशी आपण या मुद्द्यावरती बोलूया। अचानक तुम्ही काल मुंबईला गेला आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन केलं, काय कारण आहे? गेले अनेक वर्षापासून नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेनेची आहे, परंतु गेले काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर इतर पक्ष देखील त्यावरती दावेदारी करत होते आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांची भावना होती का आपण देखील दावेदारी करायला पाहिजे। आमचं जे शिवसैनिकांचं म्हणणं आहे हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही सर्व माध्यम होतो, पालकमंत्री असतील, आमदार सुहासांना कांदे, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख असे सर्वच जण त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना त्यांचं जे म्हणणं आहे ते घरानं मांडायचं काम त्यांनी त्या मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी केलं। पण अगदी काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे नाशिकमध्ये आले होते, त्यांनी तरी थेट तुमच्या संदर्भात घोषणा केली होती की तुम्हालाच जे आहे ते हे मिळेल तिकीट। मग असं असताना तुम्हाला हे धाकधूक का वाटत नाही? धाकधूक वाटण्याचं तसं काही कारणच नाही आहे। त्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी ती औपचारिक त्या ठिकाणी घोषणा केली तर त्यांनी सर्व जनतेचा त्या ठिकाणी उत्साह बघता त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला होता, परंतु अधिकृतरित्या जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण त्या ठिकाणी असतं आणि म्हणून आपल्या देखील भावना या वरिष्ठांपर्यंत पोहोचाव्यात अशा काही प्रकारची त्यांची मागणी होती आणि म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी त्यांच्यासोबत शिवसैनिकांसोबत मुख्यमंत्र्यांना भेटलो। तर मागच्या काही दिवसांपासून भाजपने सुद्धा नाशिकच्या जागावर दावा केलेला आहे आणि त्यातच अगदी 2-3 दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी सुद्धा हे मुख्यमंत्र्यांना भेटून आले, त्यामुळेच आपण अचानक अशा पद्धतीनं काल जाऊन शक्ती प्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांना नाशिकच्या जागेसाठी मागणी केली, अशा पद्धतीचा एक नाशिकमध्ये ऐकायला मिळतं। नाही, प्रत्येक पक्ष भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येक पक्ष हा त्या लोकसभा मतदारसंघावरती दावेदारी करणारच त्यांचा तो अधिकार आहे आणि म्हणून त्यांनी तो केला। तसं त्याच प्रकारे शिवसैनिकांची इच्छा आहे की ही पारंपरिक जागा आहे आपली आणि ती आपण देखील आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्यात, या भावनेतूनच त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। 3 पक्ष महायुतीमध्ये आहेत, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि तिन्ही पक्षाकडनं नाशिकच्या या जागेवरती दावा केला जातोय। आपल्याला किती खात्री आहे की नाशिकची जागा ही मला मिळेल किंवा आमच्या पक्षाला मिळेल? खरं तर गेले अनेक वर्षांपासून इथं शिवसेनेचाच लोकप्रतिनिधी, लोकसभा सदस्य आहे गेली 10 वर्षापासून आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील ही विद्यमान जे काही ज्या काही लोकसभा होत्या अशा सर्वांसाठीच आमच्या सर्वच खासदारांची आग्रही मागणी होती का आपण 18 जागा ह्या धनुष्यबाणावरती निवडून आल्या शिवसेना पक्षावरती आणि म्हणून 18च्या 18 जागांवरती दावेदारी ही आपली असायला पाहिजे, अशा प्रकारच्या सगळ्यांचाच आग्रह आमच्या सर्व खासदारांचा त्या ठिकाणी होता। शेवटचा प्रश्न पहा, नाशिकच्या जागेवरनं प्रामुख्याने भाजप शिवसेनेमध्ये वाद वाढलेला आहे। आता तुम्ही काल जाऊन मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करून आला, भाजपचे आज काही लोक गेलेत, अगदी लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, हे सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेत नाशिकची जागा आम्हालाच मिळायला पाहिजे त्या हिशोबात मुंबईला जाऊन म्हणजे आज ते फडणवीसांची भेट घेणार आहे। मी सांगितलं प्रत्येक पक्ष हा शेवटपर्यंत दावेदारी करणार, परंतु शेवटी राज्यस्तरीय महायुतीचे जितके पण नेते आहेत हे एकत्रितरित्या ज्यावेळेस बैठक घेतील आणि कुठली जागा कोणाला सोडवल्या जाईल आणि त्याचे उमेदवार ज्यावेळेस जाहीर होतील तर सर्व महायुतीचे सर्वच कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी एकत्र येऊन त्या उमेदवारामागे उभे राहतील असा आपल्याला विश्वास। तर एकूणच नाशिकच्या या जागेवरून महायुतीमध्ये आता वाद वाढलेला आहे, त्यामुळे नाशिकची जागा हे नेमकं महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। किरण गोटो, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।